प्रादेशिक अंडी उगवणी केंद्रात बर्ड फ्लूची लागण झाल्याचे आढळल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। हा परिसर सध्या सील करण्यात आला आहे। बर्ड फ्लूची लागण झाल्याचे आढळल्याने नागपूर येथील नागपुरातील प्रादेशिक अंडी उगवणी केंद्र सील करण्यात आले आहे। या परिसरातील सॅनिटायझेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून येथील अनेक पशूंची तपासणी करण्यात येत आहे। बर्ड फ्लूची लागण झाल्याचे आढळले असले तरी घाबरण्याचे कारण नाही। पशुसंवर्धन आणि आरोग्य विभाग योग्य ती काळजी घेत आहेत। 9 किलोमीटरच्या परिसरात आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी स्पष्ट केले। याच्यामध्ये जे आपलं सेंट्रल हॅचरी आहे तिथे काल इन्फ्लुएन्झाचं ते H5N1चं ते आपल्याला पॉझिटिव्ह आलं असल्यामुळे त्याच्यामध्ये त्याचं जे आपलं रिस्पॉन्स असतो त्याच्यामध्ये 1 किलोमीटरमध्ये आपण सॅनिटायझेशन झोन करतो आणि 9 किलोमीटरपर्यंत आपण सर्व्हिलन्स झोन करतो। त्या 1 किलोमीटरमध्ये काल जे इन्फेक्टेड त्याचं कलिंग झालेलं आहे सायंटिफिक तऱ्हेने आणि 1 किलोमीटरच्या परिक्षेत्रामध्ये आपण कसलाही बाजार खरेदी विक्री पशुप्रदर्शन आपण काहीच अलाउड करत नाही आणि काही जनावरांचं त्याचं कलिंगही करतो आणि 9 किलोमीटरमध्ये आपण सर्व्हिलन्स करतो की काही सॅम्पल घेणे की असे सिम्पटम अजून काही जनावरात त्या कोंबड्यांमध्ये वगैरे तर नाही आहे। तर ते ऑलरेडी काल आम्ही सुरुवात केलेली आहे। जे त्या हॅचरीमध्ये 30-40 बर्ड्स त्यांचं आपण कलिंगही केलेलं आहे आणि 1 किलोमीटरमध्ये मला कारवाई सुरू झालेली आहे। त्यामुळे याच्यामध्ये घाबरण्याची काहीच गरज नाही आहे। आपण 21 दिवसापर्यंत हे कारवाई आता करत राहू कारण आपण त्या सेंट्रल हॅचरीपासून 1 किलोमीटरचा इन्फेक्टेड झोन आणि 9 किलोमीटरचा सर्व्हिलन्स झोन हा डिक्लेअर केलेला आहे आणि आमचं ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंट त्या हिशोबाने जे SOP नुसार काम करत आहे। लोक बघतात हा चेहरा असा तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg विटामिन सिरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते। चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली ग्लो अप।